आपण आदिवासी एकता शेतकरी गट काटूनवाडी यांच्या मार्फत 10 ड्रम थेअरीचं जे काही तंत्रज्ञान आहे त्याच्या मार्फत हे जे काही गटातले सगळे सदस्य आहेत हे आम्ही स्वतः त्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे जे मागाशी मी सांगितलं की EM देशकर्णी अर्क आसन, EM अमृत पाणी आसन, त्याच्यानंतर आमिल अर्क आसन, वेमिल अर्क आसन, हे प्रत्यक्ष कसं बनवायचं, कोणत्या कोणत्या वनस्पती वापरायच्या आणि त्यांचं प्रमाण कसं असणार आहे याची थोडक्यात माहिती देणार आहे। याच्यामध्ये सुरुवातीला आपण जी वनस्पती वापरणार आहे तो आहे करंजाचा पाला। या करंजाचा पाला शेताच्या बांधावरून रानातून आम्ही गोळा केला आणि तो त्याचं व्यवस्थित खुडून आणि त्याचं व्यवस्थित जे काही पानं असतील ते एकत्र केले आणि सगळ्यांनी मिळून हा पाला जमा केला। त्याच्यानंतर पुढची जी वनस्पती आहे शेवग्याचा पाला। हा शेवग्याचा पाला ज्याला म्हणजे आपण आयुर्वेदामध्ये खूप मोठ्या प्रमाणाचं महत्त्व आहे, तो शेवग्याचा पाला याच्यामध्ये आपण घेणार आहोत। त्याच्यानंतर पुढची वनस्पती आहे पेरू। ती वनस्पती ही आपण ह्या जे काही 10 ड्रम थेअरी आहे त्या थेअरीमध्ये आपण वापरणार आहोत। त्याच्यानंतर पुढची वनस्पती आहे निरगुडी। निरगुडीचा पाला हा सुद्धा ह्या 10 ड्रम थेअरीमध्ये आपण वापरणार आहोत। त्याच्यानंतर पुढची वनस्पती आहे तरवड। हे रानामध्ये उपलब्ध होतं आणि ह्या तरवडाचाही आपण उपयोग ह्या 10 ड्रम थेअरीमध्ये करणार आहोत। त्याच्यानंतर पुढचा वनस्पती आहे लिंब, कडुलिंब। हा कडुलिंब आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आयुर्वेदामध्ये याचा खूप मोठा फायदा आहे आणि हा पण आपण कडुलिंबाचा पाला ह्या 10 ड्रम थेअरीमध्ये वापरणार आहोत। त्याच्यानंतर पुढचं आहे लसूण। लसूण हा आपल्याला उपलब्ध होतो आणि हा सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये ह्या 10 ड्रम थेअरीमध्ये याचा उपयोग करायचा आहे। त्याच्यानंतर पुढची वनस्पती आहे पपई। ही पपईचा आपण बघतोय हा पपईचा पाला। या पपईचा पाल्याचाही आपल्याला याच्यामध्ये उपयोग करायचा आहे। त्याच्यानंतर पुढची वनस्पती आहे आलं। आल्याचाही उपयोग आपण ह्या 10 ड्रम थेअरीमध्ये करणार आहोत। त्याच्यानंतर ही पुढची वनस्पती आहे जांभूळ। तर ह्या जांभळाचा पाला याचाही उपयोग आपण ह्या 10 ड्रम थेअरीमध्ये करणार आहोत। पुढची वनस्पती आहे कोरपड। कोरपडाचाही त्याचे जे काही गर आहे या गराचा उपयोग आपण ह्या 10 ड्रम थेअरीमध्ये करणार आहोत। याच्यानंतर पुढची वनस्पती आहे सीताफळ। तर सीताफळाला आपण बघतो की याच्यातल्या बऱ्याचशा वनस्पती आहे का याला शेळी वगैरे खात नाही, म्हणून याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो। त्याच्यानंतर पुढची वनस्पती आहे एरंड। या एरंडाचा पाल्याचाही उपयोग आपण करणार आहोत। त्याच्यानंतर पुढची वनस्पती आहे घास। या घासाचा पाल्याचा उपयोग आपण ह्या 10 ड्रम थेअरीमध्ये करणार आहोत। त्याच्यानंतर पुढची वनस्पती आहे टणटणी। याला कोण उन्हाळी पण म्हणतंय, तर ही जी काही उन्हाळी आहे टणटणी आहे या पाल्याचा उपयोगही आपण आजच्या सेंद्रिय निविष्ठा तयार करण्यासाठी आपण बनवणार आहोत।